अजित पवारांचा अपघात घडण्यामागे ज्यांचा ज्यांचा हात, पाय, डोकं आहे, त्या सर्व लोकांना अजित पवार स्वर्गातून म्हणत असतील, की "अरे बेट्यांनो, तुम्ही अजित पवारची शाळा करताना एकदा माझ्या काकाकडे बघायला पाहिजे होतं. बेट्यांनो, तुम्ही खेळ चांगला खेळला, पण माणूस चुकीचा निवडला. आता माझा काका ज्या पद्धतीने घेईल ते सोसायची तयारी ठेवा." साहेब शांत आहेत म्हटल्यावर खेळ मोठा होणार हे नक्की. एक जुनी आठवण करून देतो. एकदा साहेबांच्या कानशिलात एका व्यक्तीने मारली होती. त्यावेळी साहेब बोलले होते, "यात राजकारण आणू नका." पुढे तो माणूस कुठे दिसला नाही. आता तर साहेबांच्या काळजाला हात घातलाय. साहेब म्हणतात त्या काकाला, "म्हातारा अजून लई खमक आहे." सुजल्यावर कळतं नेमकं पवारांनी मारलं कुठं. पवार पॅटर्न. मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या बोलतो ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करेन, मग माझ्याकडे मित्रांनो म्हणजे तुझ्या बायकोवर. अजितदादा पवारांचा हा विमान अपघात नाही, हा घातपातच आहे. ही दाट 99.99% शक्यता ही घातपाताची आहे. यामधली महत्वाची कडी एक लक्षात घ्या मंडळी. रोहित पवारांच्या बोलण्यामध्ये सर्वात जास्त रोष हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांवर आणि सोबतच छगन भुजबळ या 2-3 नेत्यांच्यावर त्यांचा रोष त्या बोलताना त्यांच्यामध्ये दिसला मंडळी. आणि हा अंदाज असा लोक बांधतायत की या सगळ्यांमध्ये मध्यभागी प्रफुल्ल पटेल आहेत. अजितदादा पवार जाण्याच्या काही 1 महिना आधीपासून जवळपास 2-3-4 महिने पासून आम्ही अजितदादांना निहाळत होतो, ऑब्झर्व करत होतो. तेव्हा अजितदादा एकटे पडल्यासारखे आम्हाला जाणवले आणि अनेकदा ते दौऱ्यांमध्येही एकटेच असायचे, त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षातले मोठे नेते नसायचे. मग आता मंडळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, रोहित पवारांना अभ्यास झालाय बरं का, भरपूर अभ्यास झालाय. आणि शरद पवारांचे खरे वारसदार जर पक्ष चालवण्यासाठी कुणी सक्षम यापुढे असेल तर त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेपासून लोकांना हा विश्वास आला आहे की शरद पवारांनी आता आपल्या पक्षाच्या चाब्या, आपल्या पक्षाची सूत्र हे रोहित पवारांकडे द्यावेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर रोष का रोहित पवारांचा आहे आणि मग यावरूनच ही कडी घातपाताची जुळते असंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. याची सुरुवात केली होती अमोल बिटकरींनी. पहिल्यांदा अमोल बिटकरींनी आपली शंका व्यक्त केली माध्यमांपुढे आणि त्यांनी हेही सांगितलं की बाकीच्या लोकांचं काही असो, एक मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. ती चौकशी व्हायलाच पाहिजे. का नको व्हायला? इतका मोठा नेता गेला आहे की आणखी याच्यामध्ये की पूर्वी दादांवर जसा सिंचन घोटाळ्याचा आरोप लावला होता भाजपाने, तशाच प्रकारे मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचे असे काही कारनामे होते का की जेनेसे ते आता जास्त आपली भाजपाची ओढत आहेत. त्यांनी आपली विचारधारा, आपल्या राष्ट्रवादीची मूळ विचारधारा सोडल्यासारखे ते का बोलतायत असे. आणि एक मुख्य म्हणजे रोहित पवारांना शंका किंवा आपल्यालाही शंका यासाठी येते की बघा, त्यांचे हे नेते सगळ्यात जास्त झड त्यांना पोहोचायला पाहिजे पवार कुटुंबानंतर. कोणाला? अजितदादाच्या पक्षातील जे श्रेष्ठी आहेत, जे मोठे नेते आहेत, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असेल, आणखी काही असेल 2-4 लोक, हे 8-10 लोकांची जी टीम आहे, जी मुख्य त्यांच्यानंतर ते सगळं काम पाहणारे मोठे नेते, यांनी कुणीच म्हटलं नाही की ही चौकशी करा. पण ज्या पद्धतीने अमोल मिटकरींनी हा मुद्दा लावून धरला, ज्या पद्धतीनं आपलं रोहित पवारांनी हा मुद्दा उचलला, पीपीटी वगैरे प्रस्तुत केली, अशा प्रकारे कुठल्याही नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी जे अजितदादांच्या आजूबाजूला बसणारे, पण यापैकी कुणीही ही ओढली नाही, कुणीही हा आग्रह धरला नाही. तर रोहित पवार हे रोखठोक अगदी नव्याने उदयाला आले असं म्हणायला हरकत नाही. नव्याने अर्थात ते तसे स्पष्ट आहेच. त्यांची सुरुवातच, राजकीय कारकिर्दीची सुरुवात जी आहे ती फार अतिशय प्रभावीपणे झालेली आहे. त्यामुळे शंका, घातपाताची शंका दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. अधिक लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत आहे की नाही हा घातपातच होता. पण कोणते लोक इन्व्हॉल्ड होत आहे? ज्यांनी इन्व्हॉल्ड व्हायचं, ज्यांनी आग्रह धरायचा या चौकशीचा, कठोर किंवा इंटरनॅशनल लेवलवरती ही दुसरी समिती गठीत करून ही चौकशी झाली पाहिजे, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेलांनी बोलायला पाहिजे, अशा पद्धतीने त्या छगन भुजबळांनी बोलायला पाहिजे, अशा पद्धतीनंच सुनील तटकरेंनी म्हणायला पाहिजे. पण हे तिघेही जण गप आहेत, काहीही बोलायला तयार नाही मंडळी.
अजितदादांनाही गिळण्याचं तंत्र सुरू झालं होतं का? अर्थात अजितदादांच्या रूपाने अख्ख्या राष्ट्रवादीला गिळण्याचं तंत्र सुरुवात झाली होती का? तर तुम्ही आता त्यावरती अंदाज बांधा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ किंवा आणखी काही त्यांच्या सोबतचे सवंगडी हे का प्रखरपणे बोलत नाही या चौकशीबद्दल? आणि चौकशी व्हायलाच पाहिजे, का होऊ नये? घातपात नसेल तर नसेल. त्यानंतर पिंकी माडी जी एअर होस्टेस होती त्या विमानामध्ये जी गेली दादांसोबत, तिच्याही वडिलांनी एक वेगळाच आरोप केला आहे म्हणण्यापेक्षा ते म्हणाले की नेहमी काळ्या रंगाच्या विमानाने प्रायव्हेट विमानाने, ते काळ्या रंगाचं विमान होतं ज्याने नेहमीच अजितदादा प्रवास करायचे आणि त्या अजितदादांसोबत अनेकदा, अर्थात प्रत्येक वेळीच म्हणायला हरकत नाही, पिंकी माडी हिचीच ड्युटी त्या फ्लाईटमध्ये राहायची मंडळी. तर त्या दिवशी नेमकं अचानक विमानाचा रंग का बदलला हा एक फार मोठा विषय आहे. अर्थात शंका ही अशा पद्धतीने ही मोठी शंका आहे. मग अजितदादा पवारांच्या सोबत असलेले प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असेल, छगन भुजबळ असेल, यांना हाताशी घेतलं होतं का भाजपाने किंवा फडणवीसांनी? अजितदादा पवारांना शरद पवारांपासून वेगळं केलं आणि मग वेगळे झाल्यावर त्याच्यामध्येही फूट पाडण्याचं काही तंत्र होतं का? जे अजितदादांसोबत सवंगडी होते त्यांच्यामध्येही फूट पाडण्याचा काही हिशोब सुरू होता का? कारण की आजपर्यंतचा भाजपाचा ज्या पद्धतीचा विषय राहिला आहे, ज्या पद्धतीचा इतिहास आहे पक्ष संपवण्याचा, तो काय फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतातच, अख्ख्या देशातच आपल्या हा पक्षफोडीचा विषय त्यांचा सुरू झालेला आहे. त्यामुळे रोहित पवारांना अतिशय दाट शक्यता घातपाताची वाटत आहे की अजितदादा पवार गेल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांचे फार जास्त स्टेटमेंट्स येत नाही. त्यानंतर नुकताच काल एक घटना घडली मंत्रालयात. नरहरी झिरवाड जे अन्न व औषध मंत्री आहे, त्यांच्या कार्यालयात एका कारकुनाला 35,000 रुपयाची लाच घेताना पकडलं. तर काय सिस्टम आहे मंत्रालयात? तर काय त्यांच्याच कार्यालयात पैसे घेत असतील असं नाही ना. मंत्रालयातही पैसे घेतात, लाच घेतल्या जाते, अशा अनेक घटना आपण यापूर्वी ऐकलेल्या आहेत. अशा प्रकारे धाड किंवा अशा प्रकारे ट्रॅप करून कुणाला रंगेहात पकडलं नाही, ही मंत्रालयातली कदाचित पहिली घटना असेल, मंत्रालयातली स्पेशली. मंत्रालयात या घटना जनरली घडत नाही. तर टार्गेट सध्या आहे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि ही काही 4-5 जणांची मंडळी, मेन टीम होती अजितदादा पवारांची. त्यांच्यावरती आता स्पष्ट नाव तर रोहित पवारांनी घेतलं नाही, तुम्हाला सांगतो. परंतु समजने वाले को इशारा काफी आहे की रोहित पवारांना नेमकं म्हणायचं काय होतं त्या पत्रकार परिषदेत. तर तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की मंडळी लिहा की काय नेमकं आतमध्ये शिजत असतं. तर या विमान अपघातामध्ये हा घातपात आहे याबद्दल तुम्हाला तुमचे अंदाज काय आहे, तुमच्या मनात काय सुरू आहे नेमकं सामान्य नागरिक म्हणून, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मंडळी.